एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज पंचायत समितीमध्ये ठिय्या मांडत घोषणाबाजी सुरू केली आहे। 2 कोटी रुपये मजुरी, घरकुल योजनेची रोजगार हमीची मजुरी थकली, घरकुल योजनेचे अनुदान मिळत नसल्याने अनेकांचे कुटुंब उघड्यावर, कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घरकुल लाभार्थींना अद्यापही घरकुलाचे पूर्ण अनुदान मिळाले नाही, त्यामुळे आता पावसाळा सुरू झाल्याने त्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे। अनेक लाभार्थ्यांची बांधकामे अपूर्ण आहेत, कारण त्यांना वेळेवर अनुदान मिळाले नाही, त्यामुळे ते घराचे पूर्ण बांधकाम करू शकले नाही। तर काहींना तिसरा हप्ता मिळाला नाही। अनेकांनी उसनवारी कर्ज काढून घरकुलाचे पूर्ण बांधकाम केले, मात्र अद्यापही त्यांना अनुदान मिळाले नाही। शेकडो घरकुल लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे। या सर्व लाभार्थ्यांना तात्काळ घरकुलाचे अनुदान तात्काळ मिळावे या मागणीसाठी, तसेच प्रधानमंत्री घरकुल योजनेची टप्पा क्रमांक 2ची ऑनलाईन नोंदणीमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या व कर्तव्यास कसूर करणाऱ्या ग्रामसेवकांवरती तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी आज 20 जून 2025 रोजी पंचायत समिती कार्यालयावर संघटनेचा मोर्चा काढत गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या मांडला आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।